द कल्याण जनता सहकारी बँकेला सहकार क्षेत्रातल्या प्रतिष्ठेच्या सहकार भूषण या पुरस्कारानं नुकतंच गौरवण्यात आलं। गेल्या 4 दशकांपासून उत्कृष्ट सेवा देत बँकेनं ग्राहकांची मनं जिंकली आहेत। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करत बँकेची भविष्यातील वाटचाल सुरू आहे। बँकेच्या वैशिष्ट्यांवर आता एक दृष्टिक्षेप टाकूया। कोल्हापूर इथे नुकताच राज्य सरकारचा सहकार भूषण पुरस्कार सोहळा पार पडला। समारंभाच्या अध्यक्षस्थानी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील होते। महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। यावेळी सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांचीही उपस्थिती होती। 2014 सालासाठी हा पुरस्कार होता। सहकार भूषण पुरस्कारानं सन्मानित झालेली द कल्याण जनता सहकारी बँक लिमिटेड ही सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य शेड्यूल्ड बँक आहे। गेली 42 वर्ष आपल्या तत्पर सेवेनं लाखो ग्राहकांना आपलीशी करणारी बँक असा लौकिक आहे। संपूर्ण महाराष्ट्र बँकेचं कार्यक्षेत्र आहे। एकूण व्यवसाय 3200 कोटींच्या वर आहे। स्वनिधी 190 कोटींच्या वर आहे। गेली 7 वर्ष निव्वळ अनुत्पादित कर्जाचं प्रमाण 0% आहे। रिझर्व्ह बँकेनं लागू केलेले सर्व आर्थिक निकष बँकेनं पूर्ण केलेत। बँकेच्या स्थापनेपासून गेली 42 वर्ष बँकेचा ऑडिट वर्ग अ आहे। बँक सातत्यानं नफा कमवित आहे। बँकेच्या एकूण 31 शाखा असून लवकरच 7 नवीन शाखा उघडण्यात येणार आहेत। बँकेचं स्वतःचं डेटा सेंटर असून बँकेचा शाखा विस्तार मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये आहे। बँकेनं कोर बँकिंग प्रणालीचा वापर केल्यानं बँकेच्या कोणत्याही शाखेमार्फत व्यवहार करण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध आहे। बँकेच्या शाखेमध्ये आधार संलग्न बचत खातं उघडण्याची सोय असल्यामुळे गॅस सबसिडी, शिष्यवृत्ती, सरकारच्या विविध योजनांद्वारे मिळणारं अनुदान थेट बँकेच्या खात्यात जमा करता येतं। बँकेच्या निरनिराळ्या आकर्षक ठेव योजना आहेत। लहान मुलांसाठी खास कल्याण किशोर किशोरी योजना आणि युवकांसाठी कल्याण युवा योजना तसंच विविध गरजांसाठी कर्ज सुविधा स्पर्धात्मक व्याजदरात उपलब्ध आहे। बँकेत अनिवासी भारतीयांच्या ठेवी स्वीकारण्याची सोय आहे। 1973 साली कल्याणच्या टिळक चौकात एका छोट्याशा जागेत सुरू झालेली बँक आज आपल्या 31 शाखांनिशी कार्यान्वित आहे। बँकेचा एकत्रित व्यवसाय 3200 कोटींच्या वरती असून सातत्याने अ वर्ग ऑडिट बँकेला मिळालेला आहे। दरवर्षी सभासदांना किंवा भागधारकांना 15% लाभांश बँकेतर्फे सातत्याने दिला जातो। गेल्या 42 वर्षाच्या बँकेच्या कारकिर्दीत बँकेला अनेक पुरस्कार प्राप्त झाले, परंतु त्यातला सर्वात महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्यातर्फे सहकार भूषण हा पुरस्कार नागरी सहकारी बँकांमधल्या बँकेतली उत्कृष्ट कामगिरी म्हणून कल्याण जनता सहकारी बँकेला मिळाला। हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम 19 तारखेला कोल्हापूरला एकनाथराव खडसे महाराष्ट्राचे महसूल मंत्री यांच्या हस्ते झाला आणि त्यावेळेला महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत दादा पाटील हेही त्या कार्यक्रमाला उपस्थित होते। आधुनिक विकसित तंत्रज्ञानाच्या आधारे सर्व उपलब्ध बँकिंग सेवा ग्राहकांना उत्कृष्ट पद्धतीने पोहोचवणं बँकेचं उद्दिष्ट आहे। बँकेच्या सर्व शाखांमध्ये एटीएम सुविधा उपलब्ध आहे। बँक एनपीसीआयची सभासद आहे। बँकेनं रुपी डेबिट कम एटीएम कार्ड ग्राहकांना उपलब्ध करून दिलंय। या सुविधेमुळे 9,50,000 पेक्षा अधिक पॉइंट ऑफ सेल मधून कार्डाद्वारे खरेदीची सोय ग्राहकांना प्राप्त झाली आहे। आरटीजीएस, एनईएफटी, ईसीएस, एसएमएस अलर्ट, सीटीएस क्लिअरिंग, अकाउंट स्टेटमेंट थ्रू ईमेल अशा अत्याधुनिक सेवा उपलब्ध आहेत। भारतीय रिझर्व्ह बँकेनं द कल्याण जनता सहकारी बँकेची वेळोवेळी प्रशंसा केली आहे। बँकेनं सहकारी तत्वावर शेअरिंग मॉडेल विकसित केलंय। त्यामध्ये डीसीडीआर शेअरिंग, आयटी कन्सल्टन्सी, सीटीएस सब मेंबरशिप, बिझनेस प्रोसेसिंग री इंजिनिअरिंग याचा समावेश आहे। सध्या काही बँका या सुविधेचा लाभ घेत आहेत। बँकेची kalyanjanta.in ही वेबसाईट आहे। मराठी भाषेत ती उपलब्ध आहे। आज महाराष्ट्रातल्या 8 जिल्ह्यांमध्ये बँक असून 31 शाखांच्या माध्यमातून साधारणपणे 4 लाख ग्राहकांना समाधानकारक सेवा बँक देते आहे। तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केलेली प्रगती हे या बँकेचं खरं म्हणजे मोठं यश आहे। CBS हे 2007 साली पूर्ण केल्यानंतर
बँक लवकरच इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग या दोन्ही सेवा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहे. बँकेची स्वतःची अशी इंटरॅक्टिव्ह वेबसाईट आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून संपूर्ण जगभरातल्या कल्याणची नाळ जोडलेल्या ग्राहकांची बँक सातत्याने संपर्कात असते. कल्याण जनताचं स्वतःचं फेसबुकचं पेज आहे, ज्याच्यावरती साधारणपणे 1,500 ते 2,000 लोक सातत्याने व्हिजिट करतात. तंत्रज्ञान केवळ स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता अनेक अन्य छोट्या बँका ज्यांना भांडवली गुंतवणूक करणं परवडत नाही, अशा बँकांना अत्यंत स्वस्त दरामध्ये तंत्रज्ञानाच्या सेवा बँकेने उपलब्ध करून दिल्या. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना बँकेत उपलब्ध आहे. गृहनिर्माण सोसायट्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारं कल्याण वास्तू वेब हे विशेष सॉफ्टवेअर बँकेनं उपलब्ध करून दिलंय. बँकिंग क्षेत्रातले विविध नामांकित पुरस्कार बँकेनं प्राप्त केलेत. धर्मादाय निधीचा उपक्रम गेली 42 वर्ष संचालक मंडळ राबवत आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्था आहेत. या संस्थांना आपल्या बँकेच्या माध्यमातून निधी दिला जातो. हा निधीच्या माध्यमातून त्या छोट्या छोट्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांना आपल्या माध्यमातून हातभार लागतो. बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये काम करत असतात. सेवाभावी पद्धतीने काम करतात. सहकारी बँक चालवताना अनेक संचालकांनी जी ध्येय धोरणं ठरवलेली आहेत त्या ध्येय धोरणांचा अनुकरण आणि अंमलबजावणी करण्याचं कार्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतत केलेलं आहे. त्यामुळे बँकेची प्रगती ही अतिशय वेगाने होताना आपल्याला दिसत आहे. बँकिंग व्यवसायाबरोबर अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये बँक पुढाकार घेत असते. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या बँकेकडून समाजसेवा पुरस्कार निधी, सभासद कल्याण निधी यासह विद्यार्थी प्रावीण्य पुरस्कार असे उपक्रम बँकेच्या संचालक मंडळाकडून राबवले जातात. बँकेच्या सभासदांना दरवर्षी 15% इतका सर्वाधिक डिव्हिडंड दिला जातो. बँकेच्या नफ्यातील 1% निधी धर्मादाय निधीसाठी देण्यात येतो. सहकारातून स्थापन झालेल्या या बँकेतील संचालक मंडळानं कोणतंही मानधन न स्वीकारता आणि कोणत्याही प्रकारच्या कर्जाची उचल न घेता हे सामाजिक कार्य गेली 42 वर्ष चालू ठेवलंय. बँकेने सहकार क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामाचं आणि महत्त्वपूर्ण योगदानाची पावती म्हणजे हा सहकार भूषण पुरस्कार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.